नमस्कार. आज आहे 10 डिसेंबर आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची तारीख आता डिक्लेअर झालेली आहे. आज 10 डिसेंबर सर्व महिलांसाठी खुशखबर, खुशखबर. सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात सध्या खूप जास्त प्रमाणात न्यूज व्हायरल होत आहेत. त्यापैकी एक व्हायरल न्यूज अशी होती की लाडकी बहीण योजना वादात. अशा प्रकारच्या बातम्या सतत येत होत्या. तर आता बघा त्यावरती अजितदादांनी स्वतः ट्विट करून एक आनंदाची बातमी दिलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी आता खूप मोठी खुशखबर समोर आलेली आहे. तर ती आनंदाची बातमी काय आहे, खुशखबर काय आहे, सर्व अपडेट सांगणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती मिस्टर रँडम मराठी या YouTube चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. तर या ठिकाणी बघा ती अपडेट काय आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी काय म्हटलेलं आहे आता आपण त्याविषयी अपडेट पाहणार आहोत. योजनेसाठी आवश्यक एकूण 35,000 कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद या वर्षीच्या अर्थसंकल्पात केली आहे, अशी अपडेट उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर ते अजून काय म्हटलेले आहेत आपण त्याविषयी या ठिकाणी अपडेट पाहूया. तर या ठिकाणी बघा आहे त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्र सारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे बघा लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे आणि लाडकी बहीण योजना परमनंट योजना चालणार आहे, अशी यामधून समजत आहे. तसेच त्यांनी अजूनही काही म्हटलेलं आहे. तर काय म्हटलेलं आहे या ठिकाणी बघा. या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थिती विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत, असं उपमुख्यमंत्री अजितदादांनी म्हटलेलं आहे. म्हणजे अजितदादांनी बघा या ठिकाणी हे क्लिअर केलेले आहे की महाराष्ट्र सारख्या राज्यामध्ये या ठिकाणी बघा अर्थसंकल्पामध्ये सर्व गोष्टीची तरतूद केलेली आहे. त्यामुळे बघा तुम्हाला पैसे 100% मिळणार आहे. डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता नक्कीच येणार आहे. ही गोष्ट सर्वांनी लक्षामध्ये घ्या. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा क्लिअर केलेलं आहे की महायुती सरकारने जी जी आश्वासने दिली होती ती सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करणार आहोत. तसेच बघा अजून एक व्हायरल न्यूज सध्या खूप ट्रेंडिंगला आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींच्या अर्जाची आता छाननी होणार. अशा प्रकारच्या बातम्या टीव्ही चॅनल असतील, न्यूज चॅनल असतील, युट्यूब असेल, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतील त्यावरती तुम्ही पाहिले असेल. तर बघा खरंच अर्जांची छाननी होणार आहे का? भरपूर महिलांनी कमेंट करून विचारलं होतं की दादा खरंच छाननी होणार आहे का? तर या ठिकाणी बघा त्या संदर्भात आता अपडेट आलेली आहे. तर ज्या बातम्या व्हायरल होत होत्या त्यामध्ये असं म्हटलं जात होतं की छाननीनंतर नियमबाह्य अर्ज बाद होणार, म्हणजे ज्या महिला बसत नाहीत त्या बाद केल्या जाणार, अशा प्रकारच्या बातम्या सतत व्हायरल होत होत्या. त्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की जवळपास 35 ते 50 लाख अर्ज बाद होण्याचा अंदाज आहे. त्यावरती सुद्धा आता अपडेट या ठिकाणी आलेले आहे. तसेच असं म्हणणं होतं, असं सांगण्यात आलं होतं की 4 चाकी वाहन असलेल्या महिलाही लाभ घेत असलेल्या महिलांचा बंद होणार आहे. बघा 4 चाकी वाहनचं खरं आहे, कारण की जी-आर मध्ये स्पष्टपणेच म्हटलेलं आहे की 4 चाकी वाहन घरी असेल म्हणजेच 4 व्हीलर असेल तर तुम्ही या योजनेसाठी अपात्र आहात, असं स्पष्टपणे आहे त्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी बघा त्यावरती मंत्री आदिती तटकरे मॅडम यांना पत्रकारांनी ज्यावेळेस प्रश्न विचारले किंवा मीडिया समोर त्यांनी काय म्हटलेलं आहे, तर बघा लाडकी बहीण योजनेची नव्याने छाननी केली जाणार नाही, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा महिलांनी आता काळजी करण्याची गरज नाहीये, कारण की लाडकी बहीण योजनेमध्ये नव्याने आता कोणतीही छाननी केली जाणार नाही, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी मीडियाला सांगितलेली आहे. तसेच बघा त्यांनी हे पण म्हटलेलं आहे, छाननी केली जाणार असा शासन निर्णय घेण्यात आला नाही, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे बघा छाननी केली जाणार असा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय झाला नाही. जर छाननी केली जाणार असेल तर बघा सर्वात पहिल्यांदा त्यावरती शासन निर्णय होईल, अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यामुळे शासन निर्णय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत अशा कोणत्याही गोष्टींवरती विश्वास ठेवू नका, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच बघा त्यांनी हे सुद्धा म्हटलेलं आहे, छाननी करायची झाली तर ती तक्रारीच्या आधारे करावी लागते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यांनी असं सुद्धा म्हटलेलं आहे की कोणतीही तक्रार आलेली नाही. त्यांनी सांगितलं की आम्ही जवळपास पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस 5 हप्ते वितरित केले जवळपास 2,34,00,000 महिला लाभार्थी ठरलेल्या आहेत आणि त्यामध्ये कोणतीही तक्रार आलेली नाहीये, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जोपर्यंत कोणतीही तक्रारी वगैरे येत नाही तोपर्यंत कोणताही शासन निर्णय होणार नाही आणि छाननी संदर्भात कोणताही शासन निर्णय झालेला नाही. त्यामुळे महिलांनी आता काळजी करण्याची गरज नाहीये. तसेच त्यांनी हे सुद्धा स्पष्टपणे सांगितले की जोपर्यंत अधिसूचना नाही, शासन निर्णय नाही तोपर्यंत छाननी संदर्भात कोणतीही गोष्ट नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे छाननी वगैरे होणार नाही. सर्वात पहिल्यांदा ज्यावेळेस छाननी होईल
किंवा त्या संदर्भात जर निर्णय घ्यायचा झाला तर त्यांनी सांगितलं की सर्वात पहिल्यांदा एक अधिसूचना सांगण्यात येईल, म्हणजे महिलांना अगोदर कळवण्यात येईल की तुमच्या फॉर्मची तपासणी होणार आहे, पडताळणी होणार आहे, अशा प्रकारची अपडेट अगोदर देण्यात येईल. म्हणजे अगोदर तुम्हाला अधिसूचना देण्यात येईल. त्यानंतर मग शासन निर्णय होईल. आता बघा, अशा प्रकारचा कोणताही महायुती सरकारने शासन निर्णय घेतला नाहीये असं त्यांनी सांगितलेलं आहे. मंत्री आदित्य तटकरे यांनी असं मीडिया समोर सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे महिलांनी आता काळजी वगैरे करू नका. ठीक आहे. त्यानंतर बघा, त्यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये जर विचार केला तर 2.5 कोटी म्हणजे जवळपास 2.5 कोटी लाभार्थी जास्तीत जास्त असू शकतात. असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतात असे जास्तीत जास्त 2.5 कोटी महिला असू शकतात, असं त्यांचा अंदाज आहे, म्हणजे सरकारचा अंदाज आहे, असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या 2.34 लाख होती आणि ते आता वाढणार आहे, म्हणजे 10-15 लाख महिला जरी वाढल्या तरी सरासरी 2.5 कोटी पर्यंत जात आहे. म्हणजे त्यांच्या हिशोबाने बरोबर आहे असं त्यांचं मत आहे, असा त्यांचा अंदाज आहे. ठीक आहे. त्यामुळे आता बघा, छाननी वगैरे होणार नाही. तसेच या ठिकाणी बघा, सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी, कोणत्याही प्रकारची आता अर्ज पडताळणी केली जाणार नाही. आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्वात महत्वाचा या ठिकाणी मुद्दा. आता बघा, आदिती तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे आणि त्यांनी ही सर्वात मोठी अपडेट काल दिलेली आहे. त्या काय म्हणालेल्या आहेत आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेच्या जवळपास 2,34,00,000च्या जवळपास महिला लाभार्थी आहेत. मात्र मी जेव्हा मंत्री होते त्यावेळी जे लाभार्थी आहेत त्यांना योग्य पद्धतीने पैसे देताना अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. बघा, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेले आहे की अर्जाची छाननी करण्यात आलेली आहे. आमदार आदिती तटकरे मॅडम यांनी ही अपडेट दिलेली आहे आणि त्यांचं असं मत आहे कोणतीही तक्रार नाहीये, त्यामुळे छाननी वगैरे केली जाणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बघा, त्यांनी अधिवेशनामध्ये ते बोलताना म्हणाले की लाडक्या बहिणींनी आम्हाला इथे बसवलं, असं 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 म्हणालेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो काही डिसेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आम्ही लगेचच वाटप करणार आहोत, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता या ठिकाणी बघा तुम्हाला ₹1,500 मिळणार आहे, कारण की ₹2,100 संदर्भात अजूनपर्यंत निर्णय झालेला नाही. तो निर्णय होण्यासाठी 2 ते 3 महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर तुम्हाला ₹2,100 सुद्धा चालू होतील, अशी माहिती समोर येत आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप आशीर्वाद दिलेले आहेत, त्यामुळे आम्ही आता त्यांना खुश करणार आहोत, असं सुद्धा अजितदादा पवार म्हणालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना बंद नाही तर सुरूच आहे. सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आहे सर्व महिलांसाठी. तर या ठिकाणी बघा, आता भरपूर दिवस झालं सर्व महिला वाट पाहत आहेत. या ठिकाणी बघा, पहिला महिलांचा डाऊट आहे की महिलांना ₹1,500 मिळणार की ₹2,100 मिळणार. तर त्या संदर्भात या ठिकाणी मी तुम्हाला गोष्ट क्लिअर करतो की तुम्हाला जे ₹2,100 सुरू होणार आहेत, या ठिकाणी बघा ₹2,100 होणार आहेत, हे कन्फर्म आहे, कारण की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ही गोष्ट कन्फर्म केलेली आहे की आम्ही महिलांना ₹2,100 देणार आहोत. परंतु या ठिकाणी बघा, शासनाला सुद्धा काही निर्बंध असतात, लगेच तुम्हाला ते ₹2,100 देऊ शकत नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे, कारण की त्या संदर्भात निर्णय होणार, बैठक होणार, सर्व गोष्टी होणार, त्यानंतर मग तो शासन निर्णय अंमलात येणार, असं असतं ते. ठीक आहे. त्यामुळे बघा, तुम्हाला आता डिसेंबर महिन्याला सध्या तर ₹2,100 मिळणार आहेत. सॉरी, 2100 नाही, सध्या तर तुम्हाला ₹1,500चा लाभ दिला जाणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. दरमहा तुम्हाला दिला जाणार आहे आणि भविष्यामध्ये ₹2,100 केले जाणार आहेत. आणि लाडकी बहीण योजना बंद नाही तर लाडकी बहीण योजना सुरूच आहे, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आता राहिला विषय, भरपूर दिवस झालं सर्व महिला 6व्या हप्त्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. 6वा हप्ता म्हणजेच डिसेंबर महिन्याचा हप्ता. आज तारीख आहे बघा 10 डिसेंबर. तर बघा, 6वा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो, आता त्याविषयी आपण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर देत असतो, ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. आता बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे येण्यासाठी या ठिकाणी दोन स्टेप तुम्ही क्लिअर असणे गरजेचे आहे. तुम्ही बघा, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला असेल, मग तुम्ही कोणत्या महिन्यामध्ये फॉर्म भरलेला आहे त्यावरती सुद्धा गोष्टी भरपूर डिपेंड असतात की तुम्हाला किती पैसे मिळणार. जर तुम्ही जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केला असेल, ठीक आहे, जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला आतापर्यंत ₹7,500 मिळालेले असतील. ठीक आहे. त्यानंतर जर तुम्ही सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज केला असेल तर तुम्हाला ₹4,500 म्हणजे ₹4,500 मिळालेले असतील. ठीक आहे. आणि ज्या महिलांनी लेट अर्ज केला होता, म्हणजे 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर, बघा, 1 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीमध्ये ज्या महिलांनी अर्ज केला होता, म्हणजे सर्वात शेवटी अर्ज केला होता, अशा ज्या महिला आहेत त्यांना बघा ₹3,000 मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि अशा सुद्धा महिला आहेत जवळपास की ज्यांना ₹0 मिळालेले आहेत. तर बघा, तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाहीये. तुम्हाला डिसेंबर महिन्याचे ₹1,500 हे तर मिळणारच आहेत. तसेच पाठीमागचे जे काही तुमचे पैसे राहिलेले असतील, समजा कुणाचे 3,000 राहिले असतील,
कोणत्या महिलेचे 4,500 राहिले असतील, जे काही तुमचे पाठीमागचे पैसे राहिलेले असतील ते सर्व पैसे ऍड करूनच तुम्हाला हा डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आता राहिला मुद्दा 6वा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत मिळू शकतो. तर बघा 6 डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता. या ठिकाणी आता मी तुम्हाला डेटच सांगतो, एकदम स्पष्टपणे सांगणार आहे. तर बघा आजपासून, बघा आज तारीख आहे 10 डिसेंबर. 10 डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील.